यशस्वी होतो आणि ते यश आज आपल्या समोर बसलेलं आहे ते म्हणजे थोरात साहेब डोळ्यांनी अंध आहेत, पण मी त्यांची चौकशी केली की साहेब तुम्ही काय करताय, तर ते बँकेत कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करतात. डोळ्याने दिसत नाही पण कॉम्प्युटरवर ऑपरेटिंग करायचं ते काम करतात. मला विशेष वाटलं की साहेब तुम्ही किती दिवसापासून अपंग आहे, तर ते म्हणले की मी जन्मल्यापासून 4थ्या वर्षापासून मी अपंग आहे. 4थ्या वर्षापासून तू अपंग आहे, आता ते ग्रॅज्युएट झाले. म्हणजे ते शिक्षण त्यांनी कसं घेतलं असेल आणि त्यांचं जे मी आल्यापासून निरीक्षण करते की त्यांच्या अंगी जो चुणचुणीतपणा आहे आणि कार्यक्रम करण्याची जी शक्ती आहे ती एक चांगल्या सुदृढ माणसाला लाजवेल अशी आहे. कारण कोणत्याही गोष्टीवर जर आपण मात केलं तरी यश आपल्या अगदीच जवळ असतं. त्याचंच खरं श्रेय आपले थोरात साहेब आणि आपले संकपाळ साहेब. आणि हा कार्यक्रम आमच्या जाई खामकरच्या बाबतीत सुद्धा मला भरभरून सुबवलं असं वाटतं की टाकळी हाजीगावची आणि शिंगरवाडीची खऱ्या अर्थाने कन्या आहे. ती एक स्वभावाने स्वजवळ मन मिळणार आहे. परमेश्वराने तिलाही अपंग दिलं, पण आपल्या अपंगावर मात करीत असताना ह्याचं जे आपल्याला जे योजना येतात सरकारच्या ते आपण एकट्यानं नाही घेता ह्या परिसरातील सर्व अपंग बंधू आणि भगिनींना मिळाव्या. ती रावणच्या वतीने भरभरून अशा शुभेच्छा देते की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अपंगासाठी खूप चांगलं काम करावं आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांचे जे दुःख असतं ते सावरण्याचं काम एक तुम्ही समाजाला जीवन संजीवनी देण्याचं काम करताय. अपंगांना तुम्ही त्या जीवन संजीवनी चांगली द्यावी अशी आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला भरभरून अशा शुभेच्छा देते. आणि मी आज माझं भाग्य समजते की एक चांगल्या कार्यक्रमाला मला यायला संधी भेटली. कारण आताच पाहिले की स्टेजवरती सर्व मान्यवर आमच्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरचा साखरपुडा आहे, त्या साखरपुड्यासाठी गेले, पण मला जाण्याची इच्छा नाही झाली कारण तुमच्यामध्ये मला बसण्यात खूप आनंद वाटला. कारण आपण साखरपुडे लग्न कार्यक्रम सतत करत असतो, पण अशा कार्यक्रमाचा योग फार कमी येतो आणि त्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित यावी माझी खूप इच्छा झाली. आणि आता येशू ख्रिस्तावरती गाणी ऐकली मी, खूप मला आनंद वाटला. कारण जीवनामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद माणसाने भोगला पाहिजे. की आपण काय करतो जीवनामध्ये 80% सुख असतं, फक्त 20% दुःख असतं, पण ते आपण 80% सुख हे 20% विरघळून टाकतो आणि सारखं दुःखी राहतो आणि त्या गोष्टीवर आपण आपलं आयुष्य घालवत असतो. जीवनातला हा प्रत्येक क्षण येतो आणि जातो, त्या क्षणामध्ये आपण काय करायचं ते महत्वाचं असतं आणि त्या क्षणाचा त्याचा उपयोग करून आपले थोरात साहेब असतील, संकपाळ साहेब असतील, आमच्या जाई खामकर मॅडम असतील, त्यांना आम्ही सगळं गाव जाई मॅडम आणि आमच्या वंदना खामकर तुम्ही सुद्धा पाहता, परवाच पेपरला बातमी होती आणि आपल्या अपंगावर मात करीत त्यांनी एक यशस्वी आणि आदर्श जीवन जगल्या आणि सगळ्यांनी यांच्यासारखं जीवन जगावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना भरभरून अशा शुभेच्छा देते. आणि आता मी जाते कारण मला परत त्या कार्यक्रमाला जावंच लागणार आहे, तेव्हा तुम्हाला शुभेच्छा देते. आणि पुढील सूत्रसंचालन विजय एकनाथ सोनवणे. विजय सन्मान घेतलेला आहे. As I told you, जसं आम्ही आत्ताच तुम्हाला सांगितलं, I have brought greetings from our blind brothers and sisters in the name of Jesus for your village and villagers. आम्ही या ठिकाणी भरपूर असे आशीर्वाद आणि शुभेच्छा आणलेले आहेत आमचे जे अंध बांधव आहेत ह्या गावातले. Before read the word of God, I would like to pray for all of you. आता आपण प्रभूच्या वचनामध्ये जाण्याआधी एक छोटीशी प्रार्थना करणार आहोत. Heavenly gracious Father, bless this meeting and we will glorify your name. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तू ह्या सर्व मंडळीला आणि ह्या सभेला तू आशीर्वादित कर आणि तुझा गौरव करून घे. Different type of handicapped people have come from the different places for this meeting. वेगवेगळ्या प्रकारचे जे अपंग व्यक्ती आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणावरून ह्या सभेला आलेले आहेत. Heavenly Father, bless each one of them. स्वर्गीय पित्या, तू सर्वांवर तुझा आशीष. As I am going to preach
over here. आणि या ठिकाणी आपण प्रभूच्या वचनांचा प्रचार करणार आहोत. Lord, bless me and anoint me by your Holy Spirit. हे प्रभू तुझा पवित्र आत्मा या ठिकाणी उतरू दे. Lord, I commit myself into thy gracious mighty hand. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे आणि तुम्हास There is a child born, एक बाळ जन्माला आलेला आहे and he is the Christ of God. आणि तो प्रभूचा ख्रिस्त आहे. He is the Lord of Lord. तो देवांचा देव आहे. And this gospel was preached to shepherds. आणि ही शुभवर्तमान सर्वप्रथम त्या मेंढपाळांपर्यंत आलं. And shepherds went to Bethlehem, आणि सर्व मेंढपाळ बेथलेहमात and गेले. they found a child who was in the small house. आणि त्या ठिकाणी त्यांना आढळलं की एक लहान बालकाचा जन्म झालेला आहे एका And they गावामध्ये. worshipped him. आणि त्यांनी त्या ठिकाणी त्याची स्तुती केली. Who is this child? कोण आहे हे बाळ? How can we know that? कसं आम्हाला कळणार की कोण आहे हे बाळ? This child was not a normal child. हे साधारण असं बालक नव्हतं. He was sent by Father of Heaven. हे जे बाळक होतं ते वर स्वर्गातील पिठाने पाठवलेलं होतं. It was decided